ही देश का उद्धार है। ऐसी क्रांति जो सर्वव्यापक हो, जो जीवन के मिथ्या आदर्शों का, झूठे सिद्धांतों और परिपाटियों का अंत कर दे, जो एक नए युग की प्रवर्तक हो, एक नई सृष्टि खड़ी कर दे, जो मनुष्य को धन और धर्म के आधार पर टिकने वाले राज्य के पंजे से मुक्त कर दे। प्रेमचंद यांची ही कविता। नमस्कार। थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंच यांच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक या मुलाखत विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्या सोबत आहेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सर। आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार, जय हिंद। जय हिंद सर। दबंग आयुक्त म्हणून यांची ओळख आहे। आज आपण सरांशी बातचीत करणार आहोत। सर, आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारून 1 वर्ष पूर्ण झालं। साधारण नागरिकांच्या भावना काय आहेत असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही काय काय पद्धतीच्या पूर्तता केल्यात असं तुमचा एक अंदाज आहे? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा हा 3राच वर्ष आहे। एकदम नवजात पोलीस आयुक्तालय हा आहे। बरं। इथे अनेक संसाधनांची कमी आहे। इन्फ्रास्ट्रक्चर आधारभूत संरचनाची कमी आहे। मॅनपॉवर जे भरती झाली पाहिजे होती ती पण होऊ शकली नाही कोरोनाचे व्याप असल्यामुळे। त्याचे झळ आमचेवर पण बसलेला आहे। तरी पण जेव्हा मागे वळून पाहतो मी, तेव्हा माझी 1 वर्षाची वाटचाल चा मला समाधान आहे इथला। हा समाधान स्वतःहून मी करून घेत नाही। लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांचं जे समाधान आहे, बरोबर, ते आम्हाला त्यांचे वेगवेगळे मार्फतीने आमच्याकडे पोहोचलेले आहे। जसे आम्ही सेवा ॲप सुरू केलेले होती। तर सेवा ॲपमध्ये अधिकांश लोकांचं समाधान झालेलं आहे। जवळजवळ 95% लोकांचं समाधान झालेले आहे सेवा ॲपमध्ये, ज्या लोकांनी कंप्लेंट दर्ज केली होती किंवा त्यांची तक्रार दिली होती। दुसरा, कोविड काल असताना दर दिवशी 8 ते 10 जे लोक नोंदणीकृत माझ्याकडे भेटायला आले होते, असा जवळजवळ दर दिवशीचा हे होता आकडा होता। अच्छा। आणि मी सुरुवातीपासून माझे नंबर, माझा मोबाईल नंबर आणि माझे सर्व अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर आपले जे आयुक्तालयाचे पोर्टल आहे त्याच्यावर, साईटवर दिलेले आहे। आणि मी स्वतः लोकांशी संपर्क साधतो किंवा लोकांचा कंप्लेन आला, मेसेज आला, व्हॉट्सॲप आला, फेसबुक पर जरी आला तरी पण मी ते मेसेज आमचे PCPC ज्युनियर्स, PCPC सिनियर्स, ज्यांच्याकडे जे काम आहे, PCPC स्टॅब्लिशमेंट असा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला PCPC सांगतात। तर तिथे मी टाकतो आणि त्या अधिकारी असे ज्यांच्याशी हा निगडीत आहे त्यांच्याशी बोलतो आणि त्याचं उत्तर, त्यांचं समाधान झालेला की नाही ते आमचे जे सेवा ॲपचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते फोन करून लोकांशी विचारतात। तर तिथे पण अधिकांश लोकांना एवढा लवकर प्रतिसाद मिळाला, त्याचं समाधान वाटतो। दुसरा इथे होता की तोडफोडचा प्रकार, दहशत माजवण्याचा प्रकार। जसं मी वारंवार सांगतो आहे की जेव्हा माणूस गावातून काही नोकरी करायला येतो तेव्हा तो सपरिवार येतो, कारण त्यांना चांगला वेतन मिळतात, चांगला सॅलरी मिळते, घर वगैरे देतात, एमॉलमेंट्स देतात त्यांना। पण जेव्हा मजदुरी करायला माणूस येतो तेव्हा
तो त्यांचे मुलापासून त्यांचे 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 जे बेस आहे बरोबर. त्या बेस सोडून येतो. इथे आल्यानंतर एकाकी जीवन जगतो. त्याच्या कुटुंब त्यांच्यासोबत नसतात, त्यांच्या समाजाचे त्यांच्या परिवाराचे कोणी नसतात. त्यामुळे तो जो जड नसलेला माणूस जो इथे असतो ते नशेच्या आहारी जातो, तो चुकीच्या गोष्टींचा आहारी जातो आणि हा विशेष करून औद्योगिकरणचा परिणाम आहे, दुष्परिणाम ज्याला सांगतात. अच्छा. त्याने ते औद्योगिकरणचे फायदे पण आहे आणि दुष्परिणाम पण आहे. त्याचे हे जे जे अमानवीकरण जे होऊन जातात, जे माणुसकी संपत जातात, याच्या कारणामुळे गुन्हे घडतात आणि जे बाळ असतात इथे त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी वेळ नसतो किंवा स्वतः चुकीचे गोष्ट करत असल्यामुळे, आहारी गेल्यामुळे, व्यसनाधीनता असल्यामुळे किंवा घरात घाण गोष्टी बोलत असल्यामुळे ते जे बाल गुन्हेगारांची, विधी संघर्षित बालकांची मोठी फळी इथे तयार होते. ह्या सर्व गोष्टीला मी टार्गेट केलेले होते की कसा याला कमी करता येईल. त्यामुळे विधी संघर्षित बालकांसाठी आम्ही मदत घेतली. मुंबईची एक NGO संस्था टॉक टू मी सी, आणि त्यांचं मॅपिंग करून घेतला, त्यांचं विश्लेषण करून घेतला, मनोविश्लेषण करून घेतला, सायकोसोमॅट्रिक टेस्ट करून घेतला आणि आम्हाला हे समजले की काही लोकांना तर हेच कळत नाही की तो कोणते प्रकारचा गुन्हा करत आहे आणि याचा दुष्परिणाम काय काय होणार आहे. काही लोकांना हे पण समजत नाही की याच्यामुळे समोरचा माणूस मरणार किंवा एकदम डिप्रेशनमध्ये जाणार किंवा त्यांच्या घरचे लोकांवर काय प्रभाव पडणार आहे, त्यांना हे पण माहीत नसतात. तर त्यांचं काय त्यांना पाहिजे नेमके, त्यांना त्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. आणि यासाठी आम्ही काही एक टीम NGOs वगैरेला, फाउंडेशन्स वगैरेला लावलेले आहे. हे जे विधी संघर्षित बालक ऑलरेडी आहे त्यांच्यासाठी तर टेरेस डे होम यांचे मदतीने आपण त्यांचं जे सर्वेक्षण करून घेतलेलं आहे की 18 वर्षाच्या नंतर त्यांना काय करायचं आहे आणि काय ते करू शकतात, त्या आधारावर त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. आता ही गोष्ट केलेली आहे. पण जे बाकीचे मुले जे भविष्यात हे बनणार त्यांच्यासाठी आपण योग्य रीत्याने अगोदर त्यांचं हे करावं लागणार आहे, त्यांचं विश्लेषण करावं लागणार आहे, मतलब प्रत्येक बस्त्यामध्ये जाऊन. यासाठी काही NGOला तयार केलेले आहे. यावर्षी तो काम पण जोरात होईल आणि नंतर बाकीचे NGOची मदत घेऊन त्यांचं भविष्य कसा सुनिश्चित करण्यात येईल, यामध्ये माझी एक योजना अशी आहे की त्यांच्यासाठी तिथे महानगरपालिका सोबत म्हणून मी चर्चा पण केलेली आहे, महापौरशी आणि आयुक्तांशी, की आम्ही तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही CSR फंडातून, आणि पोलीसची सहभागिता का आवश्यक आहे की पोलीस जेव्हा हे गोष्टी करतात त्यांना फ्रीचे वाटत नाही, डोल वाटत नाही. जेव्हा फक्त प्रशासन करतात तेव्हा त्यांना ते वाटतात की हे द्यायचं होतं त्यामुळे आम्हाला देण्यात आलेलं आहे. फक्त NGO करतात तसं त्यांना असं वाटतात की NGOचं हे कामच आहे त्यामुळे करतात. पण जेव्हा पोलीस करतात ना तेव्हा त्यांना हे समजतात की आम्हाला हा जे चुकीची गोष्ट आपण आतापर्यंत करतो आहे त्या से प्रावृत्त करण्यासाठी पोलीस आम्हाला चांगली गोष्टकडे वळवत आहे. बरोबर. एकंदरीत त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो की जेव्हा पोलीस या गोष्टी करतात तेव्हा त्यांना तो एक पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पाखंड खंडन जे चुकीचे आहे त्याचं खंडन करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे आमचे कर्तव्यामध्ये, आणि ते खंडन करण्यासाठी आम्हाला त्याचं पॉझिटिव्हली करण्यासाठी आम्ही त्यांचं जे आहे वाचन कट्टा मला तयार करायचा आहे. त्यांचं प्रत्येककडे एक लायब्ररी तयार करून द्यायचं आहे, डिजिटल ॲज वेल ॲज बुक लायब्ररी आहे. जेवढी बस्त्या आपण 72-74 बस्त्या आपण शोधून ठेवलेल्या आहे संपूर्ण PCMC मध्ये, आणि तसेच प्रत्येक ठिकाणी आपण खेळणी बँक, म्हणजे
असा मतलब म्हणजे कुठलेही खेळणं नाही, कुठलंही पण खेळणं त्याच्यातनं नाही. काहीतरी ते शिकता ऊर्जा येईल. त्यांची Yes. पॉझिटिव्ह ऊर्जा बरोबर. त्यांच्यावर त्यांचा खर्च हो. कोणाला डान्सचे प्रॉप्स पाहिजे, कोणाला कारण ते चांगला करू शकतात त्यामध्ये, बरोबर आहे. कोणाला कॅलिस्थेनिक्स शिकायचे असला, कोणाला फुटबॉल खेळायचा असला आणि कोणाला व्हॉलीबॉल खेळायचं असला, तर अशा प्रकारचं खेळणी आणि अच्छा. त्याचं नॅट्स वगैरे हे आपण तिथे करून उपलब्ध देण्याचं करून देतात. धोरण तयार केलेलं आहे CSR वा. फंडातून. त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो आहे Great. आणि कोणी एक कंपन्याकडे जाऊन आम्ही हे घेणार आणि देणार. पण अच्छा. इमिडिएटली पोलिसांचं जे काम आहे ते इफेक्टिव्ह कारवाया करणे. हो. आणि आपण आता म्हणजे मागील 1 वर्षामध्ये मी आल्यानंतर 23 मोका कारवायामध्ये 192 लोकांना जेरबंद केलेले आहे. अरे बाप. MPDAची 4 कारवाई केलेली आहे. 55 मतलब टोळी तडीपारची कारवाई कुठेही होत नाही. बरोबर. मी आल्यानंतर 10 टोळ्यांना तडीपार केलेले आहे आणि अनेक टोळ्यांवर आपण लक्ष ठेवलेलं आहे. जसं दारू गाळणारी टोळी, हो. जसं वेश्या व्यवसाय चालणारी टोळी, बरं. अशा प्रकारचे टोळ्यांचं तडीपार करण्याचं प्रावधान केलेलं आहे. सिंगल तडीपार तर सर्व लोक करतात. आम्ही पण 177 लोकांना केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक स्ट्रॅकर नावाची एक सायंटिफिक ॲप पण लावलेले आहे. या व्यतिरिक्त आपण जे आहे जे अवैध धंदे ज्याच्यामुळे आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नशेच्या आहारी जाऊनच 90% जे 90% जे लोक आहे पर्टिक्युलरली जे बाळ आहे ते क्राईम करतात आणि त्यामुळे नशेवर कारवाई करणे अत्यंत क्रमप्राप्त आहे. दारूबंदीमध्ये आपण 1555 कारवाया 1 वर्षात केलेली आहे आणि 6.5 कोटीचा मुद्देमाल फक्त दारूबंदीमध्ये जप्त केलेला आहे. ड्रग्समध्ये आम्ही जवळजवळ 25 कोटीचा माल जप्त केलेला आहे. मेफेड्रॉन ड्रग पासून सर्व ड्रग आणि त्यामध्ये तर आंतरराज्यीय और जे अंतर्गत राज्याची सर्व टोळ्या आपण एकचदा उद्ध्वस्त केली होती मेफेड्रॉनची आणि कुठे कुठे बनवतात ते पण उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे जे क्राईम जर कमी करायचे आहे तर त्याचे दुसरे मुद्दे जे आहे झिरो टॉलरन्स जे मी नेहमी सांगतो की दुसरे क्षुल्लक वाटतात आणि त्यामुळे पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाही. कधी कधी त्यांचं काही हेतुपरसर सोडत असतात पण आम्ही त्यांना पूर्णपणे टार्गेट केलेलं आहे आणि बाकी लोक जसं असतात की सुरुवातीला करतात टार्गेट नंतर सोडून देतात तशा नाही आहे. ते चुकीचं आहे आणि त्यामुळे समाज मन खराब होतो आहे. त्यामुळे मी त्याच्यावर सतत कारवाई ठेवून जर तो सर बर काढला की त्याला त्याच्यावर कारवाई करायचं. लोकल पोलीस स्टेशनला पण तसंच सांगितलेलं आहे आणि यांना पण सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त अग्निशस्त्र ज्याचा प्रयोग होऊन गुन्हे होतो त्याची 61 कारवाया करून म्हणजे त्या काळात 1 वर्षाच्या काळात त्यानंतर आणखीन कारवाया केलेल्या आहे. आपण 67 हथियार जप्त केलेला आहे आणि एकूण 81 आरोपी जेरबंद केलेला आहे. त्यामुळे जे हथियारच इथे प्रसार होता ते पण थांबवलेले आहे. आपण एक मुद्दा आपण मला वाटतात की तुम्ही नंतर विचारणार पण आताच मी सांगून देतो की आम्ही सोशल मीडियावर जे कोणी कोयता हथियार दाखवून लोकांमध्ये धाकधपट साही तयार करण्याचं ज्यांचं धोरण होता किंवा सुरुवातीमध्ये आल्यानंतर बर्थडे मध्ये चौकात केक कापण्याचा जो प्रकार होता तलवारीचे केक कापण्या चौकाला स्वतःच मतलब फीफ समजणारा स्वतःचं राज्य समजणारा स्वतःचं सामंती व्यवस्थाचा इलाका समजणाऱ्या लोकांवर मी कारवाई करायला सुरुवात केली. त्यामुळे तो आता संपलेला आहे. आता तर मला बाहेरचे इस्लामपूरमध्ये कोणी तसा प्रकारचे केला तरी पण माझ्याकडे त्याचा मेसेज आणि फोटोग्राफ येतात. मी शोधायला लावतो तेव्हा मला कळतात की हा माझा इलाकाचा नाही आहे, दुसऱ्या कार्यक्षेत्राचा आहे, माझ्या कार्यक्षेत्राचा नाही आहे. जुगारमध्ये पण कारण जुगारमध्ये लोक पैसे हारतात नंतर घरामध्ये जाऊन घरेलू हिंसाचार करतात. घरचे लोकांचे पैसे काढून आणतात दारू आणि जुगारसाठी. तर त्यामध्ये पण 299 गुन्हे 1 वर्षामध्ये दाखल केले आणि जवळजवळ 3 कोटीचा मुद्देमाल त्यामध्ये जप्त केले. तर आणि 960 आरोपी जवळजवळ 1000 आरोपी जेरबंद केले. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आपण समाधान
कारक कार्य केलेले आहे. बरोबर. लोकांना पण हा वाटत असेल आणि लोक सांगतात पण. तुम्ही जर लोकांकडून जाऊन विचारला तर नक्कीच. ते लोक आपल्याला आवर्जून सांगतील की बरोबर. हा जो झिरो टॉलरन्सचा जो धोरण आहे त्यामुळे त्यांना बरेच काही समाधान मिळत आहे. पण अनेक बरोबर. गोष्टी आता करायच्या आहे. हो हो बरोबर. आणखी तुमच्या म्हणजे डोक्यात अनेक कल्पना आहेत. आता तुम्ही पोलीस दलामध्ये IPS म्हणून नियुक्त झालात आणि ते सामील होण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? पोलीस खाता जे आहे त्याचं सर्व इंटरनल म्हणजे मला इत्यंभूत माहिती होती. बरं. कारण माझे वडील पोलीस खात्यामध्ये होते. माझे वडील जे PSI म्हणून त्यांची जर्नी सुरू झाली होती. तो मेडिकल शिकत होते आणि त्याच काळात PSIचा फौजदारचा एक्झाम झाला आणि ते फौजदार झाले आणि मेडिकल सोडले. कारण त्या काळात तेवढा खर्च उचलणे चे ऐवजी लगेच नोकरी मिळाली तर जे जास्त चांगली गोष्ट असं समजले जात होते. आणि ते टॉपर होते त्यांचे बॅचचे. पण त्यामुळे त्यांना सर्वात अगोदर प्रमोशन पण मिळाला होता. पण काही भ्रष्ट सिनियर अधिकाऱ्यांमुळे त्यांचं विदाऊट एनी रिझन डिमोशन करण्यात आला होता. त्या काळात मी पोटात होतो आईचे आणि वडिलांना हे बर्दाश्त झाला नाही. त्याने कोर्टात केस टाकले. त्या काळात कॅट मॅट वगैरे नव्हता त्यामुळे हायकोर्टात केस टाकले आणि सरळ गावी गाठले आणि तिथे शेती करायला लागले. 7-8 वर्ष माझे वडील नोकरी न करत केस लढत होते आणि गावी शेती करत होते. माझा जन्म गावीच झाला आणि खेड्यात झाला आणि खेड्यात मी शिकत होतो जिथे काही सुविधा नव्हती. शाळा सारखी दिसत पण नव्हती. आपण पोते घेऊन जायचो तिथेच बसायचो आणि तिथेच शिकायचो. तर आरंभिक माझी कक्षा 2 पर्यंतची शिक्षण जे आहे ते गावातच खेड्यात झाली जिथे लाईट पण नव्हता आणि रोड पण नव्हता. तर आता रोड वगैरे आला पण हे आम्ही मतलब बरेच दिवसानंतर मी कॉलेज गेले नंतरच हा गोष्टी झाली. पण दुसरीपर्यंत असा होता जेव्हा माझे वडिलांचं केस जिंकून त्यांचं रजू करण्यात आला. पुनश्च त्यांना घेण्यात आला त्याच रँकवर हाय रँकवर PI म्हणून. तेव्हा त्याने जॉईन केले आणि आम्हाला या वातावरणातून दूर ठेवण्यासाठी पोलिसिंग वातावरणातून दूर ठेवण्यासाठी त्यांनी एक ठिकाणी आम्हाला स्थायिक केले हजारीबाग येथे आणि तिथे आपण पुढील शिकण्याचं काम केले. आमचे घराचे जवळच जे आहे मतलब हाकेच्या अंतरावर तुम्ही सांगू शकता स्टेट पोलीस अकॅडमी होती जिथे DYSP किंवा IPS पण 1 महिन्यासाठी ट्रेनिंगसाठी येत होते. आणि त्या काळात ट्रंक बुकिंग होत होत्या. मतलब ते ट्रंक बुकिंगसाठी जे टेलिग्राफ ऑफिस होता ते माझ्या घराच्या बाजूलाच होता. त्यामुळे ते IPS किंवा DYSP तिथे ट्रंक बुकिंग करून त्यांच्या घरचे लोकांचे किंवा कोर्टशिप पिरियडमध्ये त्यांचे होणारी बायकोशी बोलायचं आणि बायको किंवा नवराशी जे काही असेल होणारे त्यामुळे त्यांच्या संपर्कात मी आलेलो होतो पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. आणि त्यामुळे पोलीस अधिकारी होण्याची इच्छा होती. पण आम्ही एक ब्राईट स्टुडंट होतो आणि जेव्हा 12वीला एक घटना घडली माझ्यासोबत की एक शेजारचा माणूस जबरीने ते जे सार्वजनिक विहीर पर कब्जा करत होता तेव्हा मी त्याचा विरोध केला आणि विरोधचा परिणाम असा झाला की नंतर त्यांचे मित्र जे तिथले SP होते IPS अधिकारी होते त्यांचे मार्फतीने मला उचलण्यात आला त्या PIला पाठवून आणि माझा टॉर्चर झाला. त्यानंतर असा डिसिजन केले की यानंतर मी फक्त आणि फक्त IPSच होणार आणि IPS होऊन जिथे मी जाईन कोणाला खोटा गुन्हावर जर फसवले गेला तर ते बर्दाश्त करणार नाही आणि होऊ देणार नाही. आणि जर कोणी कितीही मोठा असला पण तो जर क्राईम करत असेल तर त्यांना सोडणार नाही. आणि हाच धोरण माझा आतापर्यंतचा आहे. नक्कीच नक्कीच. आणि नागरिकांनाही त्याची प्रचिती येते. प्रत्येक जण तुम्हाला भेटतात, प्रत्यक्ष भेटतात नागरिक आणि तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करतात. हीच तुमच्यासाठी पोचपावती होती. म्हणजे तुम्ही जे ठरवलं ते ध्येय तुम्ही गाठलंत सर. आता मला हा प्रश्न विचारायचा की आयर्न मॅन हा बहुमान तुम्हाला मिळाला
तर तुम्हाला तो बहुमान मिळाला त्याच्या आधीपासून तुम्ही दबंग आयुक्त होता की त्याच्यानंतर काही वेगळा परिणाम झाला तुमच्या पूर्ण एकंदरीत जीवनशैलीमध्ये? आयरन मॅन माझे आयरन मनचा परिणाम आहे, हा, म्हणजे फलश्रुती आहे. म्हणजे मी आयरन मॅन बनलो त्यामुळे माझ्या फौलादी मन माझा झाला असा नाही. माझा मन फौलादी होता, अच्छा, त्यामुळे म्हणून तुम्ही मी आयरन मॅन Iron Man झालो. बनू आणि शकला. नंतर Yes. अल्ट्रामॅन पण झालो, जे बरोबर. 2.5 पट आहे. Yes, नंतर ma'am. रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका पण केले, जे आतापर्यंत करणारा मी एकटाच भारतीय हो, आहे. बरोबर. 1500 किलोमीटरचं सायकलिंग रेस, त्यामध्ये संपूर्ण जगात चतुर्थ क्रमांक पटकावला मी. पण हा सर्व करण्याचं कारण होता एवढा धकाधकीत, एवढा व्यस्ततेमध्ये मी करू शकलो. याचं कारण हा आहे की मी आयरन मॅन होतो यामुळे नाही, माझा मन आयरनचा होता. नक्कीच. You need to have an iron will to बरोबर. create inspirational history. That is Yes. what Swami Vivekananda has said. बरोबर. Swami Vivekananda has said that our countrymen should have the nerves of steel, बरोबर. the muscles of iron, and the minds of thunderbolt. If we need to create inspirational history, if we want to create inspirational history, we need to have an iron will. आणि त्यामुळेच मी जेव्हा आयरन मॅन केला होता तेव्हा ही 4 ओळीची एक पंक्ती लिहिली होती, एक कविता लिहिली होती 4 ओळीची, कि मन के अंदर का एक लोहा गलता, तब मन के ऊपर लोहा ढलता. मन के अंदर का एक लोहा गलता, मन के अंदर की दीवार का एक लोहा गलता, तब तन के ऊपर लोहा ढलता. गिरता उठता कभी न रुकता, अनवरत है जो चलता रहता. गिरता उठता कभी न रुकता, अनवरत है जो चलता रहता. भीतर बाहर चारों प्रहर जिसके फौलादी इरादा पलता. जख्मों को जो हंसकर सहता, प्रेरक इतिहास वही है रचता. प्रेरक इतिहास वही है रचता. वा वा वा. तर खूप खरंच आमचे कान सगळ्यांचे तृप्त झाले तुमच्या तोंडून ही कविता ऐकल्याबद्दल. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी खूप मनमुराद संवाद साधलात, त्याच्यासाठी खूप सारे धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय जय महाराष्ट्र. हिंद. आज आपल्यासोबत होते पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सर. त्यांच्याशी आज आपण मनमोकळ्या गप्पा मारल्या. असेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींशी आपण चर्चा करणार आहोत. तर भेटूया प्रजासत्ताकच्या पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.